बैठकीला उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ आदरणीय वळसंगे अप्पा, नंदुशेठ पखरुडियाजी, विनोद छाजेजी, विशाल अग्रवाल जी, संजय सोमवंशी जी, चंदू अन्ना स्वामी जी, बाला प्रसाद दादाजी, भुजड़ा जी, सुनील सावकार जी, बबलू अग्रवाल जी, भाई मंदिर, ओम पोता, बसवराज रोड़े, अग्रवाल, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, श्री पोटलवार, श्री मित्तल, उपस्थित सारे प्रतिष्ठित व्यापारी, हमाल व्यापारी, कामगार बंधूंनो आणि मित्रांनो, लातूर किराणा असोसिएशनच्या या नूतन बाजारपेठेमध्ये उपस्थित राहताना मला मनापासूनचा आनंद होतोय. वळसंगे अप्पा आणि त्यांचे सारे सहकारी यांनी नेहमीच लातूर किराणा असोसिएशनच्या संदर्भामध्ये जी जी पावलं त्यांनी जेव्हा जेव्हा उचलली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची चर्चा केली आणि मलाही वेळोवेळी त्यांनी अवगत केली. अगदी जागा घेण्याच्या क्षणापासून इथंभूत माहिती ते आम्हाला देत असत आणि आज इथं पुन्हा आल्यानंतर हे जे स्वरूप या ठिकाणी मला पाहायला मिळतंय हे आनंददायी आहे. मला याची कल्पना आहे की अतिशय संघर्षातून लातूर किराणा असोसिएशन इथं उभं राहिलेलं आहे. आपल्या जुन्या जागेतून इथं स्थलांतरित होण्यामध्ये सुद्धा सुरुवातीला अनेक अडचणी होते. आपल्या व्यवसायाची जुनी जागा सोडून नव्या जागेमध्ये जाणं हे फार कठीण असतं. वळसंगे आपण एकटेच इथं आले. हो, एकटेच इथं आले झेंडा घेऊन. मला आठवत आहे आमच्या जेव्हा भेटीगांच्या तेव्हा ही आम्ही चर्चा करायचो आणि इतरांना यायचं नव्हतं असं नाही. स्थलांतर करणं काही सोपं नसतं. अनेक बाबींचा विचार करावा लागतो. आहे ते सगळं सोडून नव्या ठिकाणी जाणं हे काही तितकं सोपं नाही. वळसंगे अप्पांनी सुरुवात केलेली. आज मी विचारलं त्यांना 30-40 व्यापारी आता इथं आलेले आहेत, होलसेलर्स आणि सगळी बांधकाम पाहिल्यानंतर सुद्धा अतिशय आधुनिक पद्धतीनं ही रचना या ठिकाणी मला
पाहायला मिळते. म्हणून आज तुम्ही सगळे इथं आलेले आहात. एक नवकेंद्र लातूर किराणा असोसिएशनचं या ठिकाणी उभं राहिलं ते नावारूपाला येत. किराणा असोसिएशनच्या अनेक अडचणी आहेत. लातूरमध्ये म्हणजे अगदी गोलाई या परिसरामध्ये लातूर किराणा असोसिएशन अजूनही कार्यरत आहे. तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत, तिथल्या अडचणी वेगळ्या आहेत. आणि या अडचणींना नेहमी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आज इथं 11 एकर जागा या लातूर किराणा असोसिएशनची आहे आणि तिथं काही रस्त्याच्या अडचणी आहेत, पाण्याच्या अडचणी आहेत, विजेच्या अडचणी आहेत, आणखी काही अडचणी असू शकतात. वळसंगी आपण तुम्ही असं आम्हाला म्हणाला तुमच्या प्रास्ताविकेमध्ये की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर तुम्ही मला इथे घेऊन येणार आहात आणि मला दाखवणार आहात की आमच्या काय अडचणी आहेत, आम्हाला काय हवं. तसं की आपण त्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही इथून जरी मला फोन केला मुंबईला तर तिथूनच तुम्हाला मंजुरी देण्याचं काम. शेवटी जे करायचं ते तुमच्यासाठी करायचं हे आम्ही ठरवले. जे करायचंय ते तुमच्यासाठी करायचं, लातूरकरांसाठी करायचं आणि ते प्रामाणिकपणे करायचं. हे त्यातलं गमत आहे. शेवटी व्यापारामध्ये सुद्धा गुणवत्ता असल्याशिवाय व्यापार वाढत नाही. व्यापारामध्ये सुद्धा प्रामाणिकपणा असल्याशिवाय व्यापार वाढतो. आज लातूर इथला व्यापार का वाढला? कारण तो चोख आहे, त्यात प्रामाणिकपणा आहे आणि म्हणूनच ग्राहक इथं जो येतो एवढ्यासाठीच येतो कारण त्या ग्राहकाला हे फक्त माहिती आहे की लातूरमध्ये माझी फसवणूक होणार नाही. हे यातलं गमक आहे. लातूरमध्ये फसवणूक होणार नाही आणि सगळं आपण पाळलेलं आहे. तुम्ही पाळलंय, आम्ही पाळलंय. आज देशमुख कुटुंबाला सार्वजनिक जीवनामध्ये 50 वर्ष पूर्ण होते. म्हणजे आदरणीय दगडूजीराव देशमुख साहेब हे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि लातूर पंचायत समितीमध्ये त्या काळामध्ये सदस्य होते. कदाचित किती लोकांना माहिती मला माहिती नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायतीला ते होतेच. अनेक दशकाचे सरपंच म्हणून आदरणीय दगडूजीराव देशमुख साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, धीरज 50 वर्ष आणि 50 वर्षामध्ये कोणाला फसवलं नाही. हे राजकारणामध्ये अलीकडे खूप महत्वाचं आहे. आज देशामध्ये राज्यामध्ये जी फसवाफसवी चालली, फोडाफोडी चालली, खरेदी विक्री चालली, या संदर्भामध्ये महाराष्ट्र काय विचार करतोय? आणि महाराष्ट्र म्हणजे तुम्ही बरं का, माझ्या समोर जे बसलेले आहात, तुम्ही लातूरचे आहात, बरोबरच आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहात. महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रासाठी आपण मतदान करणार. महाराष्ट्र सरकार आपल्याला निवडून आणायचं. या महाराष्ट्राला कोणता विचार तारू शकतो किंवा महाराष्ट्राला कोणता विचार पुढे घेऊन जाऊ शकतो, महाराष्ट्राला कोणता विचार सुरक्षित ठेवू
करतो याची चर्चा या निवडणुकीमध्ये झाली. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये कायदे मंडळामध्ये ते तुमचं प्रतिनिधित्व करणार. या महाराष्ट्रामध्ये कोणता कायदा आपल्याला हवा आहे? एखादा कायदा व्यापाऱ्यांना जर अडचणीचा असेल तर त्याच्यामध्ये सुलभता कशी आणायची याच्यासाठी ही निवडणूक. व्यापाऱ्यांसाठी अधिक सुलभ धोरणं कशी असावी हे करण्याची क्षमता ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाला आपल्याला पाठिंबा द्यायचा. ही वैचारिक लढाई आहे. विचार जो आपण स्वीकारणार आहोत तो येणाऱ्या पिढ्यांसाठी पोषक आहे का घातक आहे याचा विचार आपल्याला करायचा. आणि म्हणून ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? अनेक उमेदवार उभे आहेत. त्या उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड काय? त्या उमेदवाराची गुणवत्ता काय? त्या उमेदवाराचं मेरिट काय? जेवढे आपण लातूर पॅकेज मानणारे आहोत सगळे, तुम्ही सुद्धा एखादा माल घेताना तपासूनच घेता ना? तपासून घेता. एखादा मालामध्ये जर काही 19-20 असेल तर घेता का? हे बाजू बरोबर. त्याच्यामुळं लातूर विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला उमेदवार निवडताना तपासून उमेदवार निवडावा लागेल आणि इतरांना बाजू हे पाळावं लागेल तरच लातूर सुरक्षित राहील. आज तुम्ही तो व्यापार करताय, कोणाची हिंमत आहे ते तुम्हाला त्रास द्यायची नाही. 50 वर्षात हे घडलं नाही. मला सांगावं एक उदाहरण, एक उदाहरण कोणीही सांगावं. मी इथं व्यापार करतोय, मला अडचण झाली, मला येऊन कोणीतरी अनावश्यक त्रास देतो. झालंय कधी विधाला आणि होणार आहे. तर आमचा जो दृष्टिकोन आहे, कदाचित तुमच्यासाठी आम्ही काय काय करतो हे रोज आम्ही तुम्हाला सांगत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी आम्ही 24 तास 7 दिवस 365 दिवस तत्पर आहोत. हे मला कोणालाही पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारावे लागत लागतात कधीच नाही. अनेक शहर आहेत तिथं व्यापाऱ्यांना अनावश्यक पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारावे लागतात. काही कारण नसतं, काही दोष नसतो. ही संस्कृती निर्माण करायचं काम, ही संस्कृती निवडायचं काम तुम्ही केलं. 1950च्या दशकापासून ज्या काळापासून या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत तेव्हापासून तुम्ही योग्य निवड केली. लातूरकर सगळं श्रेय लातूरच्या मतदारांना. योग्य निवड तुम्ही केली. आम्ही खरं म्हणजे भाग्यवान आहोत लोकप्रतिनिधी, कारण तुमच्यासारखे मतदार आम्हाला लाभले. अनेकांची निवड तुम्ही केली आणि त्यांनी सुद्धा त्या निवडीस पात्र ते ठरले. माझ्या अगोदर कोण होतं? आदरणीय विलासराव देशमुख साहेब. त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहेच. आपण काय होता, पण खूप लहान. त्यांच्या अगोदर कोण होतं? आदरणीय शिवराज पाटील साहेब. त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं, ते मोठे आहेत.
त्यांच्या अगोदर कोण होतं? आदरणीय केशवराव सोनवणे साहेब. हे सगळे काँग्रेसचे नेते, लातूरचे लोकप्रतिनिधी आणि एक उच्च परंपरा राजकारणाची लातूरमध्ये राहिलेली आहे आणि तीच उच्च परंपरा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. लातूर किराणा असोसिएशन खूप सक्षम आहे. अनेक राज्यातून लोक इथे येतात किराणा माल घ्यायला. तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र आणि मालाचा जो पुरवठा होतो तो देशभरातून होतो आणि परदेशातून सुद्धा होतो. एखादा व्यवसाय उद्योग स्थिर स्थावर व्हायला बराच काळ लागतो, पण तो विस्कटायला फार काळ लागतो आणि ते आपल्याला होऊ द्यायचं. लातूर किराणा असोसिएशनच्या ज्या काही अडचणी असतील त्या मूलभूत सुविधांच्या लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये तुम्ही आहात. खरं म्हणजे लातूर किराणा असोसिएशनचे लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर पडतात. एवढा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही इथे भरताय, हो ना? ते सुद्धा एक आव्हान आहे. आणि मालमत्ता सुद्धा याच्या ज्या किमती आहे, तुम्ही 100 रुपये फुटाने घेतलेली जागा आज 5,000 रुपये फूट दर आहे. ही सुबत्ता आली की कशामुळे? आज एखाद्या शहरामध्ये जेव्हा जमिनीचे दर वाढतात तेव्हा ते शहर योग्य मार्गाने मार्गक्रमण करते असं आपण म्हणालो. आज तुमचं क्रेडिट वाढलं. फायनान्स मध्ये तुम्ही हे ऐकत असाल, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मला कर्ज जरी पाहिजे असलं तरी ही जी मालमत्ता आहे याचा जो बाजार भाव आहे त्याच्यावर तुम्हाला तुमची कर्ज उचलण्याची क्षमता सुद्धा ठरते. आणि कदाचित तुम्हाला एवढा पैसा लागणार नाही जेवढा पैसा तुम्ही या मालमत्तेवर वापरतो. ही सुबत्ता काँग्रेसमुळे आली. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असल्यामुळे लातूरमध्ये येऊन व्यापार करण्याची जी इतरांची भावना आहे त्याच्यामुळे आली. कसं आहे लक्षात घ्या, तुम्ही तर इथे जाल, तुम्ही व्यापार इथे करताय, पण तुमच्या बरोबर व्यापार करायला सुद्धा लातूरच्या बाहेरचा व्यापार इथे यावा लागतो. त्याला सुद्धा सुरक्षित वाटलं पाहिजे. तुम्ही दुकान काढून बसलात तर ग्राहक कसं होतं. त्यामुळे जो नागपूरला येऊन व्यापार करणारा व्यापारी आहे किंवा तो खरीददार असेल, पुरवठादार असेल, तो बीडला जाणार नाही, तो हिंगोलीला जाणार नाही, परभणीला जाणार नाही, उस्मानाबादला जाणार नाही, लातूरला तो आनंदाने येतो. हे जे काही आपण साध्य केलेलं आहे लातूर, हे फार परिश्रमातून केलेलं आहे. हे एका रात्रीच झालेलं नाहीये. आपण सगळ्यांनी हे परिश्रम घेतलेले. हे आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे. कदाचित माझं काहीच नाही, हे सारं श्रेय तुमचं आहे. भविष्याचा वेध घेऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण
काय स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची किंवा साकार करण्याची मग कोणामध्ये आहे याचा विचार आपल्याला करायचा. देशामध्ये सुद्धा आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता देशामध्ये होती मध्ये ते आता आकडे घसरत चाललेले आहेत. त्यांचंही आता देशामध्ये आघाडीचं सरकार आहे. कदाचित 2029 मध्ये एकही आकडा त्यांना गाठता येणार नाही आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील हा विश्वास मी आपल्याला. देशातलं वारं बदलत चाललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीने काय कारभार केला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सुधार आहात. तुम्ही व्यापार करता याच्यामध्ये काही अडचण नाही. जेव्हा सरकार व्यापार करू लागतं तेव्हा मात्र अडचण. आता हे महायुतीचं सरकार म्हणजे हे कुठे शासन करतं? व्यापार करतायत. महाराष्ट्रामध्ये खरेदी विक्री सुरू आहे. म्हणजे सरकार स्थापन सुद्धा त्यांनी व्यापारातून केलं. सरकारची स्थापना सुद्धा व्यापारातून. खरेदी विक्री पक्ष खरेदी केले, आमदार खरेदी केले, खासदार खरेदी केले, त्याच्यावर त्यांनी त्यांचं दुकान उभं केलंय. याचाही विचार आपण केला. हे अभिप्रेत आहे का आपल्याला? याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मतदारांनी यांना निवडून दिलं का? म्हणजे सामान्य मतदाराची मतं घ्यायची, मुंबईत जायचं, तिथं आपली बोली लावायची. 50 मुके एकदम ओके ही म्हण आपण ऐकली. हो, तर महाराष्ट्र कलंकित झाला. तुम्ही कधी जा राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, तुम्हाला विचारतील तिथले सामान्य माणसं तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय विचारतात. आम्हाला अनेकांनी भेटून सांगितलं मला की महाराष्ट्रामध्ये हे जे चाललंय आम्हाला पटत नाहीये, तुम्ही या लवकर. आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ हवा आहे असं सामान्य माणसं आम्हाला बोलतायत, चर्चा करतायत. तुम्ही तर नेहमीच मला पाठिंबा दिलेला आहे की तळमळ जी तुमच्या पुढे मांडण्याची आहे, लातूर शहरच नव्हे, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, मुक्की, रहमतपूर, मराठवाड्यातल्या त्या इतर भागामध्ये आपले खासदार डॉक्टर शिवाजी खारगे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण इथे करतोय तो विचार महाराष्ट्रभर गेला पाहिजे यासाठी आपण इथे एकत्र झालेले आहोत. म्हणजे आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की महाराष्ट्रातून जो तुमच्याकडं माल द्यायला येतोय त्यालाही तुम्ही सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडी हवी आहे आणि तुमच्याकडनं जो माल घेऊन जिल्ह्यात चाललेला आहे त्यालाही तुम्ही सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे तुमचं आहे. ही खुंदार तुम्ही उराशी पाळणार. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही जे सरकार निवडून देणार आहात त्या सरकारमध्ये तुमच्यासाठी काम करणारे आम्ही प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून काहीही असलं तुमच्यासाठी करण्याची ती आमची तयारी आहे. आम्ही तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारणार नाही का, कशासाठी, काही कधी विचारलंय.
सहकार्यानं आपल्या नागरिकांना काय हवंय हे हवं. येस, तुम्ही काय बेकायदेशीर सांगत नाही, आम्ही काय बेकायदेशीर करत नाही, त्यामुळे काही अडचणच नाही. कायद्याला मानणार आहे आपण सगळे. आणि या ज्या बैठका होतात इथे समोर जे बसलेले जवळपास 80% आपण व्यवसाय वेळ ते बसतात वेळ आहे रोज पण येण्याची अडचण असेल मला सहज घेता यावं यासाठी हे व्यासपीठ आहे. विशाल अग्रवाल आहेत, पप्पू आहेत, जिल्हा आहेत, मनसंख्या आहेत, स्वामी आहेत, हे सगळे आणि म्हणून आपण आश्वस्त असलं पाहिजे की आपल्याला कधीही कुठे अडचण असेल किंवा मदत हवी असेल. कालच मला वाटतं आपल्या म्हणाल की दरवेळेला काही अडचणच असायची असं नाही, एखाद्याला मदत लागू शकते. मदत सुद्धा करण्याची भूमिका आमची. फक्त प्रश्न सोडवणे, अडचणी सोडवणे याच्यापर्यंत आम्ही मर्यादित नाही आहोत. तुमच्यापैकी एखाद्याला मदत लागली की आता मदत सुद्धा तुम्हाला देण्याची आमची तयारी आहे. आज तर आपल्या जोडीला खासदार आहेत, तुम्ही त्यांना निवडून दिलं. दिल्लीमध्ये सुद्धा तुमचे जे काही एखादे अपेक्षा असेल तर ते दिल्लीमध्ये मांडण्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निमित्तानं लाभला आणि अतिशय सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत होतं की डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येते, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला वाटत, मलाही असं वाटत होतं की डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येते. आणि म्हणून आम्ही पक्षाकडे आग्रह केला, सर्वेक्षण सुद्धा झाली, पक्षाकडे सुद्धा माहिती आली की डॉक्टर शिवाजी काळगे नाव आघाडीवर आहे आणि त्यामुळे पक्षाने त्याला आग्रह केला, त्यांनी तो मान्य केला. निवडणुकीला उभे राहिले, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिले. आज ते भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लातूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत आणि आपल्याला एक आपल्या हक्काचा माणूस दिल्लीमध्ये आता उपलब्ध. काही तुमची कामं मुंबईत असतील, काही दिल्लीत असतील, त्याच्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे तत्परतेने तुमच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहे. आणि अनेक आपल्याला अडचणी देशामध्ये असतात, दिल्ली सरकारकडे, भारत सरकारकडे, त्या सुद्धा सोडवण्यामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. दिवाळी आली आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांनी भारत सरकारला आग्रह केला या दिवाळीसाठी स्पेशल ट्रेन लातूर पुणे सुरू करावी. आणि ती सुरू झाली. बरं, हे कोणी मागणी केली नव्हती, कोणी त्याला विनंती पत्र दिलं नव्हतं, पण ते आपली काळजी पाहतात. त्यांना ही लक्षात आली गरज की आपले अनेक लोक पुण्यामध्ये आहेत आणि मग त्यांना यायला जायला मध्ये शाळेसाठी असतील, कॉलेजसाठी असतील, व्यवसायासाठी असतील, व्यापारासाठी असतील, नोकरीसाठी असतील, ती ट्रेन सुरू केली ती फुल चालते, सीट मिळत नाही. 300 रुपयामध्ये वंदे भारत तिथं सुरू व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.
विमानतळ पुन्हा सुरू व्हावं अशी आमचा प्रयत्न आहे. मागे आम्ही असं म्हणायचो विमानतळ आम्हाला सुरू करायचं, तेव्हा आमचा टीका व्हायची. विरोधक असं म्हणायचे विमानतळ सुरू करायचं, ह्यांना जायचं विमानात, म्हणजे मला अशी टीका व्हायची. आता माझं बरं झालं. आता विमानतळ आणि विमान सेवा सुरू करायची, ते डॉक्टर शिवाजी कारगे यांनी करायची. दिल्लीला कसं जायचं तरी. बरं, विमान सेवा का सुरू करायची आपल्याला? दळणवळण अधिक सक्षम झालं. शेतीमाल जर आपल्याला देशांतर्गत जर पाठवायचा असेल किंवा देशाबाहेर पाठवायचा असेल तर या विमानतळाला एअर कार्गो हब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकसित करावं. प्रवाशांना इथून महाराष्ट्रात आणि भारतात जाता यावं, जगात जाता यावं, यासाठी आता आपल्याला विमानतळ आवश्यक आहे. या लातूरमध्ये भविष्यामध्ये जर गुंतवणुकी यायच्या असतील तर विमानतळाची गरज आहे. बिर्लाचा कारखाना लातूरमध्ये असाच होणार नाही. बिर्लाचा जो सीईओ असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल, त्याला सकाळी येऊन फॅक्टरीमध्ये जाऊन आढावा घेऊन संध्याकाळी परत त्याला त्याच्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. आता अशी अडचण आहे की एखादी फ्रँचायझी सुद्धा द्यायची असेल, तुझ्या व्यापारी असेल, फ्रँचायझी तुम्हाला माहिती डीलरशिप, तर ते जेव्हा बसतात तो आराखडा घेऊन तेव्हा ते चर्चा करतात, बाबा ही फ्रँचायझी आहे, इथे विमानतळ आहे का? नाही, मग ही इथं आपल्याला फ्रँचायझी देत आहे. ग्रेडेशन आहे. रेल्वे स्टेशन आहे का? पण ही फ्रँचायझी इथं द्यायची असं समज. तेव्हा त्याचं जे ग्रेडेशन आहे त्याचं काही समजा पुण्यामध्ये जे आहे, नाशिकमध्ये जे आहे, ते नागपूरमध्ये अजून नाही. पुण्याला विमानतळ आहे, नाशिकला विमानतळ आहे, विमान सेवा आहे, पुण्याला आहे. त्यामुळे गुंतवणुकी जर वाढायच्या असतील आणि उद्योग इथे यायचे असतील आणि निरनिराळे उद्योग विमान सेवेची इथं आवश्यकता आहे, त्या दिशेने आपल्याला पावलं उचलायचे. मी तुम्हाला हा शब्द देतो की महाविकास आघाडीचं सरकार आता येईल, वर्षभरामध्ये लातूरमध्ये आम्ही विमान सेवा सुरू करू. तुम्हाला तिरुपतीला जायचंय, शिर्डीला जायचंय, जम्मूला जायचंय, अजमेरला जायचंय, सालासरला जायचंय, खाटूश्यामला जायचंय, दिल्लीला जायचंय. शेवटी ही प्रगतीची लक्षणं आहे आणि ही प्रगतीची लक्षणं जर गाठायची असतील तर आपल्याला त्या दिशेने पावलं टाकावी. दळणवळण तर सक्षम होत आहे. अजूनही आपल्याला मुंबईला जायला 8 तास लागतात नॉनस्टॉप. स्टॉप घेतला तर 10 तास लागतात पुण्याला मुक्काम करावा. महाराष्ट्रामधल्या काही अधिकाऱ्यांशी मी चर्चा करत होतो. अनेक अधिकारी आपले मित्र आहेत, ते मला असं सांगत होते की एक नवा रस्ता महाराष्ट्र सरकारच्या विचारात मुंबई लातूर 4 तास बसतोय विश्वास 4 तास मुंबई लातूर 4 तास. एक नवा रस्ता आहे. मुंबईच्या बाहेर कल्याणहून तो निघतो आणि लातूरला पुढे जाईल पुढे आणि महाराष्ट्र शासनाच्या तो अखत्यारीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण पहिलं काम असेल की हा रस्ता विकसित करा. आणि हा तुमचा भाग यायला सुद्धा अर्थ नाही ना. त्या रस्त्याने जो काही किराणाचा माल सुद्धा देशभरात येतो आहे, अंतर कमी झालं तर खर्च कमी होतो, दर कमी होतात आणि व्यवसायाला सुद्धा चालना मिळते. असे अनेक
योजना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकसित करता येतील. बरं, हा 4 तासाचा रस्ता म्हणजे काही पोकळ आश्वासन नाही बरं का. कारण विधानसभेमध्ये माझी कल्याणच्या आमदाराची चर्चा झाली. कल्याणचेच आमदार मला तिथं भेटले विधिमंडळात. ते म्हणाले की आमच्या तिथून तो निघतोय, तुमच्या तिथे येतो म्हणाला. कल्याणचा आमदार ते साहेबांचे स्नेही त्या काळातले, त्यांनी मला हे सांगितलं. कातोरे तर त्यांनी मला हे सांगितलं की योजना सुद्धा आपल्याला विकसित करता येईल. आणि लातूरचं स्थान हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रबळ आहे. आज ह्या ज्या काही निवडणुका होत आहेत आणि जे राजकारण सुरू आहे, याला सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. लातूरला रोखण्याचं काम होत आहे का? याचाही विचार झाला पाहिजे. शेवटी राजकारण रोखण्यात जाणार लातूरची तरक्की. यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. योग्य विचार केला पाहिजे आणि आपला निर्णय केला पाहिजे. आणि कोण उभं आहे याला फार महत्व नाही. निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक पक्ष उभा राहतो, पक्षाचे उमेदवार उभे राहतात. त्यांचं लातूरसाठी योगदान काय याचा तो विचार करावाच नाही. पण कुठली लहान सुद्धा निवडणूक जेव्हा होते, जे उभे राहतात त्यांच्याकडे मतदार आहे, काय योगदान आहे, तर ते सुद्धा आपण पाहायला हवं, विचार करायला हवा. महाविकास आघाडी आणि महायुती हा सहा लढा आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार फक्त 28 वर्ष होतं. त्यातही 2-1 वर्ष कोरोना विरुद्ध लढण्यामध्ये गेले. बंदच होतं सगळं, लॉकडाऊन. महायुतीचं 7.5 वर्ष सरकार पाहिलं महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात. या 7.5 वर्षामध्ये महायुतीने लातूरसाठी काय केलं? आश्वासन, भूतकाळ, रेल्वे कोच फॅक्टरी, अजूनही कोच बाहेर यायचे. 3दा उद्घाटन झालं. भाजपच्या नेत्याने असं सांगितलं की 50,000 रोजगार उपलब्ध होईल. नाही झाला तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ. हे तर घेतील असं वाटत नाही. पण किमान त्यांनी जी घोषणा केली होती ती आता मतदारांनी ती पूर्ण केली पाहिजे. आणि त्यांना राजकीय वर्गाकडे पाठवलं. आमच्या डॉक्टर शिवाजी काळगेंनी माहिती दिली अजून 2 वर्ष लागतील कोच बाहेर यावा. इथून 2 वर्ष 27 साली येईल का? आणि आपल्याला जावं लागेल तिथं. महारोजगार मेळावा घेतला तरी लोकसभेच्या अगोदर नमो महारोजगार मेळावा हजारो तरुणांना रोखल्या देऊ म्हणून आम्ही माहिती काहीतरी 15-20 लोकांना
खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या देतो, तेही दाब टाकतो, त्यांना एका नियुक्ती पत्र देतो आणि फक्त फसवणूक चाललेली आहे. आता आपली औद्योगिक वसाहत प्रसंगी आपण तुम्ही पाहता येणार जे उद्योग उभे झाले काँग्रेसच्या काळात राहिले. भारतीय जनता पक्षाने एक तरी चिठ्ठी उभी केली का? तातू सोडा, मराठवाड्यात दिले का? नाही. त्या संभाजीनगर मध्ये सुद्धा जे उद्योग उभे राहिले ना ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उभे केलेले असते मुख्यमंत्री असताना, त्याच्यानंतर झालेले नाही. आणि निवडणुका आल्या की सांगतात हा करार झाला, होत काहीच नाही. या सगळ्या बाबींचा विचार आपण केला पाहिजे. आम्हाला आता विरोधक काय करतात की आम्ही देशमुखाने काय केलं, काही तर आम्ही विचार केला की लातूरमध्ये आपण मागच्या 5 वर्षात 19 ते 24 काय केलं. 2.5 वर्ष मंत्री म्हणून आणि 2.5 वर्ष आमदार म्हणून 2,400 कोटी रुपयाची विकास कामं आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर केली. 2,400 कोटी रुपये त्याची कामं पुस्तक आपल्याकडे रिपोर्ट तो दाखवा सगळ्यांना, कारण लोकांनाही ते लक्षात आणून दिलं पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींनी काय. आणि 2024 ते 2029 काय करायचंय ते तुम्ही आम्ही येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते आम्ही करू. आमचा जाहीरनामा पक्षाचा तर येईलच, पण या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा जाहीरनामा तुमच्या सूचनेनुसार आम्ही तयार करत आहोत. आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवला पाहिजे. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. महाराष्ट्राचा विचार तुम्ही केला पाहिजे. तुमची निराशा महाविकास आघाडी कधीही करणार. तुम्हाला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र, तुम्हाला अभिप्रेत असलेला मराठवाडा, तुम्हाला अभिप्रेत असलेलं लातूर आम्ही घडवण्याचं काम आणि प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराचं गालबोट त्याला कधीही लागणार नाही. गेल्या 50 वर्षात लागलेलं नाही, पुढचे 50 वर्ष सुद्धा भ्रष्टाचाराचं गालबोट. सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करणारी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर असणार. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि सगळे तुमच्यासाठी लढतोय. आणि या लढ्यामध्ये तुम्ही सांगा तुमचे जे सगळे प्रश्न आहेत त्या वसाहतीचे सुधारीची औद्योगिक वसाहत तुम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे, की मोडा व्यापारी वसाहत जी उभी केलेली आहे, त्याच्या ज्या अडचणी असतील त्या नक्की आम्ही सुरू करू. तुम्हाला आमच्याकडे हेलपाटे घालण्याची गरज नाही, ते आमचं कर्तव्य आहे. ज्या तुमच्या इथे मागण्या असतील त्या आम्ही पुढे होऊन त्या आम्ही मंजूर करू. निश्चित राहा आणि तुम्ही खात्री आहे असं सांगताय त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे तुम्ही स्वतःहून सांगितलं की मी इथे यावं, त्याबद्दल मला तुमचे आभार. त्याचं मला कौतुक आहे आणि म्हणून मी आपले आभार व्यक्त करू इच्छितो. आमचे सगळे मित्र आहेत, या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो.
सोमवंशी तुम्ही म्हणतो तुम्हाला औषधाचं बोलू नका तरी तुम्ही आपलं शेवटी एक औषधाचं संतोष सोमवंशी यांच्याशी उद्या बोले काय होते बघूया. त्यामुळे सुंदर असा कार्यक्रम बैठक या ठिकाणी संपन्न झाली. याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषतः कामगारांचे, हमालाचे, मापाड्याचे काही वेगळे प्रश्न असतात तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा. काय त्यांच्या आशा आहेत, अपेक्षा आहेत, त्यांना देखील साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे. सगळे घटक आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आभार व्यक्त करतो. दिवाळी सुरू आहे, आज पाडवा आहे. पाडव्याच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पाडव्याच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आपण आपली भेट होतच असते, ही आपली परंपरा आहे. वनसंगी आपण नेहमीच आपल्याला आग्रहानं ते बोलावत असतात आणि ती परंपरा देखील आपण आज या ठिकाणी राखली. असं की आपण तुम्ही आता 40 लोक आलेले आहेत. चंदूस्वामी आलेच का नाही? मला पाहिजे होत आणि किराणा लातूर किराणा असोसिएशन सुद्धा मला स्वतःला असं वाटतं इथं आहे की भविष्यासाठी इतरत्र सुद्धा तुम्हाला आणखी याच्यामध्ये तर तुम्ही तोही प्रस्ताव आपल्याकडे सादर करा, म्हणजे त्या अनुषंगाने देखील आपल्याला पुढं काम करायचं. तसं की आपल्याला इथून आता पुढे जायचं नाही आहे हे मला माहिती आहे, पण फ्युचर इन्व्हेस्टमेंट आज तुम्हाला काहीच म्हणत नाही. फ्युचर इन्व्हेस्टमेंट हो ना, शहराच्या बाहेर ते आदत लाईनच्या बाजूला असेल किंवा इकडं तुमच्या हैदराबाद रोडला असेल, नागपूर रोडला असेल, तिथं कुठं तुम्हाला करायचं आहे. तेव्हा त्या विचाराशी सुद्धा आम्ही आपल्या बरोबर आहोत. म्हणजे भविष्याचा वेध घेऊन आपल्याला काही आणखी याच्यापेक्षा अधिक मोठं काही करायचं असेल तर देखील आपण नक्की विचार करूया. कारण शेवटी टॅक्सेशन कमी झालं. शहरामध्ये जसं की टॅक्स आला, प्रॉपर्टी टॅक्स आला वगैरे वगैरे असो, तो तुम्ही तुमचा निर्णय जेव्हा तुम्ही घ्याल किंवा तुम्ही तो आमच्याकडे मांडाल तेव्हा ते आपण करूच. पण मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेमध्ये अधिक या व्यवस्था विस्तारलेल्या कशा आपल्याला करता येतील याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आता तुमचं नागपूर किराणा असोसिएशन हे येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं असतं. म्हणजे भारतामध्ये काही असं आपलं हे किराणा मार्केट भविष्यामध्ये विकसित व्हावं अशा शुभेच्छा मी आपल्याला 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. माझं नाव, हाताचं चिन्ह, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये घेऊन आणावं हे आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.